नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। आज पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभा या 3 लोकसभांचे उमेदवारी अर्ज महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं अर्ज दाखल करण्यात आले। यावेळेला कलेक्टर कचेरीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली। ही महायुतीची आमची ताकद आहे, तर एका बाजूला महायुती आहे, मोठी ताकदवार महायुती आहे, दुसऱ्या बाजूला ताकद अत्यंत क्षीण असणाऱ्या अशा पद्धतीची महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फोटो झालेले आहे। एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन आमच्या सोबत आलेले आहे, अजितदादा पवार 42 आमदारांना घेऊन राष्ट्रवादीवर आलेले आहे। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांची ताकद वेगळी झालेली आहे आणि आमची ताकद वाढलेली आहे। आणि काँग्रेस पक्ष जो आहे, काँग्रेस पक्षामधून अशोक चव्हाण सारखे लोक आहेत, बाबा सिद्दीकी सारखे लोक आहेत, असे अनेक लोक आपला मिलिंद देवरा आहे ते सोडून निघून आलेले आहे। त्यामुळे काँग्रेस पार्टी क्षीण आहे। त्यामुळे आम्हाला या महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा ताकदीने महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेला आहे। या ठिकाणी सुनेत्रा पवार जे आहे ते अजितदादा यांच्या पत्नी आहेत आणि त्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मोठ्या ताकदीने उभे राहिलेले आहे आणि अजितदादांची ताकद ही बारामतीमध्ये मोठी ताकद आहे। शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना अनेक वेळेला संधी मिळालेली आहे। त्यामुळे एकदा तरी सुनेला संधी मिळणं त्यांना आवश्यक आहे। आणि देशामध्ये सर्व ठिकाणी निवडणूक होत असताना महत्त्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे बारामती मतदारसंघ। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुप्रिया सुळे यांचं तुतारी हे चिन्ह अशी ही निवडणूक सर्वत्र चर्चेचा विषय आहे। सुप्रिया सुळे यांनी मी निवडणुकीला सामोरं जात असताना मी केलेल्या कार्याचा गौरव कसा आहे याविषयी त्यांनी माहिती दिली। आमचे सगळे मित्र पक्ष यांचे मी मनापासून धन्यवाद देते की 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून त्यांनी मला दिल्लीला पाठवलं आणि ह्यावेळी जो विश्वास सगळ्याच सहकाऱ्यांनी मित्रपक्षांनी जो माझ्यावर टाकला आहे त्यांनी जबाबदारी वाढलेली आहे अर्थातच। आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात 4थ्यांदा फॉर्म भरायची ही संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं, सहकार्य दिलं, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते।
मला वाटतं माझ्यासाठी, मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही आहे. माझी लढाई वैचारिक आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतं आहे याचा मी फारसा विचार करत नाही, कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या 18 वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा, मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि ही माझ्यावर झालेले संस्कारच नाही आहेत. त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषणं आणि त्यांच्यासाठीच लढलेले. ताई, फडणवीस खरं सांगितले की ही बारामतीची जी निवडणूक आहे ती पवार घराण्यात म्हणजे अजित पवार किंवा सुनेत्रा पवार निवडणुकीत उतरल्याशिवाय चुरशीची होणार नव्हती, त्यामुळे पवार कुटुंबातून उरलं असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आणि शरद पवार सुद्धा त्यावेळी आमच्यासोबत येणार होते, पण त्यांनी ऐन वेळेला दगाफटका केला. मी माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता. तर ते खरं बोलले, ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचं आहे. त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला, ह्या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये ज्या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले 6 दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिले, असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे, दुर्दैव आहे. महायुतीतर्फे आज अर्ज दाखल करण्यात आले आणि एकनाथ शिंदे आज आवर्जून पुण्यामध्ये आले होते. त्यांनी त्यानंतर पत्रकार आणि जनसमुदायाशी संबोधन केलं आणि आमचे उमेदवार कसे विजयी होतील आणि का होणार याविषयीची त्यांनी यामध्ये माहिती दिली. आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले ते बरोबर आहे, या व्यासपीठावर एवढे मजबूत माणसं आहेत की 10-12 लाख मतं अशीच आणतील आणि सुनेत्राताईंना दिल्लीला पाठवतील. आज आपण पाहतोय की बारामती मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे, हा संकल्प केला आहे आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडस आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो. बाबांनो, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, सहकारी संस्थांच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, बँकांच्या निवडणुका या वेगळ्या असतात. आमदारकीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते. म्हणून फार विचारपूर्वक आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमळ असेल, धनुष्यबाण असेल, घड्याळ असेल किंवा परभणीला आमची शिट्टी असेल, अशा प्रकारच्या खुणा घेऊन आपण 48 उमेदवार उभे केले. अरे ती शिट्टी नाही, वाजवायची शिट्टी, पोलिसांची शिट्टी. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला काम करायचं आहे. अजिबात हलक्या कानाचं राहू नका. माझी विनंती आहे की या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात, इथं माझे काही सरपंच उभे आहेत, त्यांना काही नाही सांगितलं, अरे आत्ता आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय, पुढे आम्ही एकत्र येणार, कशाला विरोध घेतात. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी आज अर्ज दाखल केला. एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी याविषयी दिलेली ही माहिती. साधी गोष्ट आहे, पेट्रोल सेक्युरिटी मोदी साहेब 2014ला सत्तेत आले. 2014ला
डॉक्टर मनमोहन सिंग किंवा मी आणि आमच्या सरकारांनी देशाची सत्ता सुरू केली. त्यावेळेला पेट्रोलचा भाव 71 रुपये लिटर होतं. मोदींनी आश्वासन दिलं. काय आश्वासन दिलं? 50 दिवसामध्ये पेट्रोलच्या किमती कमी होतात. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. उन्हाळ्याचा त्रास आपण सर्वजण भोगत आहोत. पुणे शहर हे पूर्वी म्हणजे 1975-80 सालापर्यंत थंड हवेचं ठिकाण म्हणून समजलं जात असे आणि साधारणतः 15 मार्च ते 15 एप्रिल असं पुणे शहरात गरम व्हायचं आणि 15 एप्रिलनंतर साधारणपणे शीतता यायला सुरुवात होती. पण यावर्षी शीतता आलेली नाही. का आली नाही, कधी येणार हा जरी प्रश्न असला तरी पर्यावरणाचा ऱ्हास हे त्याचं एकमेव आणि ठोस उत्तर आहे. पुणे शहरातल्या धरणांमध्ये पाण्याचा साठा मुबलक नाही. शेतीला देऊन पिण्याच्या पाण्याकरता जेमतेम राहील अशी अवस्था पुणे जिल्ह्याची आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्याकरता पाण्याचं नियोजन आपण कडकपणे केलं पाहिजे, तरच आपला निभाव लागेल. शेती झाली तर आपल्याला अन्न मिळेल, शेती झाली तर शेतकऱ्याला उत्पन्न मिळेल. या सर्व गोष्टींचा आपण साकल्याने विचार केला तर पाण्याची बचत आपल्या घरातल्या बेसिनच्या टॅपपासून आपण केली पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.